नमस्कार मंडळी, मी कामिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि त्यातले त्यात एकादशी, म्हणजेच डबल उपवास. रात्री काय उपवास सुटत नाही, म्हणून मी सकाळी लवकर उठून साबुदाणा भिजत घालून दिला आणि माझी रोजची रुटीनप्रमाणे बाहेरची देवपूजा आवरून घेतली. उंबरठ्याचं पूजन करून घेतलं, बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली आणि तुळशीलाही पाणी घालून घेतले. मग म्हटलं थोडंसं बगीच्यामध्ये फेरफटका मारून घ्यावं झाडांकडे. इकडे आपल्या सदाफुलीला बघा किती सुंदर फुलं यायला लागली होती, छोटी छोटी. आणि नंतर मला जायचे होते वरती देवघरामध्ये देव आणण्यासाठी, कारण देव आणायची ड्युटी ही माझ्याकडेच असते सकाळी सकाळी. त्याच्यासाठी मी आधीच ताट तयार करून घेतलं होतं आणि काल बाजारात गेलो होतो, त्याच्यामुळे भरपूर अशी फुलं पण घेऊन आली होती. सोमवारच्या दिवशी बेल तोडत नाही, म्हणून मी आदल्या दिवशीच बेलाची पानं तोडून ठेवली होती. चला तर मग आता मी निघाले आहे आपले देवण आणण्यासाठी. आणि देवघरामध्ये आलं की अर्धा तास कसाही लागून जातो, कारण देवघरात आलं की पहिले झाडझूड करायची, मग थोडासा कपडा मारून घ्यायचा आणि मगच देवपूजेला बसायचं. आणि आपल्या देवाऱ्यामध्ये देव भरपूर आहेत, त्याच्यामुळे वेळ कसाही, म्हणून मी सगळ्यात पहिले बाकीचे देवण आणून घेतले आणि नंतर आपल्या भोलेबाबाची पिंड धुवायला घेतली. पाण्याने दुधाने अभिषेक करून घेतला आणि एका पितळाच्या ताटामध्ये मस्तपैकी ती पिंड ठेवली. हळदी कुंकवाने पूजा करून घेतली, भस्म लावून झाला आणि आपल्या झाडाची जी बेलाची पानं तोडलेली होती ती पानं फुलं अशी मस्तपैकी पूजा करून घेतली. घरच्या बेलाच्या झाडाची पानं होती, त्याच्यामुळे काही वेगळाच आनंद वाटत होता ती पानं वाहण्यामध्ये. अशी ही सगळी पूजा आवरून झाली आणि नंतर मी शेवटी धूप बत्ती लावून दिवा लावून आरती करून घेतली. चला तर मग मंडळी, तुम्ही पण अशीच पूजा करतात का? करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.